तर पावभाजी बनवण्यासाठी मी पहिलं तर कुकरमध्ये मी भाज्या उकडत घातल्या. शिमला मिरची, बटाटा, मटार आणि त्याच्यामध्ये बीटरूट घातलं. त्याने कलर खूप छान येतो पावभाजीला. त्यामुळे त्याच्यानंतर कढईमध्ये तेल गरम केलं, थोडं बटर घातलं. बटर थोडं वितळायला लागल्यावरती त्याच्यामध्ये जिरं घातलं, आलं लसूणची पेस्ट घातली आणि त्यानंतर घातला कांदा, टमॅटो. हे सगळं मस्तपैकी परतून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मीठ घातलं जेणेकरून टमॅटो मस्त शिजावा. त्यानंतर मालवणी तिखट घातलं 1 चमचा, कश्मीरी लाल तिखट मसाला 1 चमचा आणि बादशहाचा 10 रुपयाचं जे पॅकेट मिळतं पावभाजी मसाल्याचं ते पूर्ण मी इथे वापरलेलं आहे. तर त्याच्यानंतर व्यवस्थित हे परतून घेतलं आणि पावभाजी स्मॅशरने स्मॅश केलं जेणेकरून टमॅटो व्यवस्थित स्मॅश व्हावा म्हणून. त्यानंतर जे उकडलेलं जे कुकरमधलं जे भाज्या होत्या त्या ह्याच्यामध्ये मिक्स केल्या. मी व्यवस्थित मिक्स करून घेतली जी आपली फोडणी होती टमॅटो आणि कांद्याची त्यामध्ये. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार अजून मीठ घातलं, कोथिंबीर घातली आणि वरतून बटर घातलं. पावभाजी रेडी आहे.